नागपुरात काल झालेल्या राड्यानंतर तणावपूर्ण शांतता परिसरात आहे। तब्बल 11 परिसरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर कालच्या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे। थेट अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, काय आता सध्या परिस्थिती नागपुरातली आहे आणि पोलिसांकडून कारवाई जी केली जाते त्याबाबतचे काय अपडेट्स आहेत? नुकसानीचा आकडा वाढतच आहे। जुना हिस्लाप कॉलेज गल्लीमध्ये मी सध्या आहे। जवळपास 10 ते 12 गाड्या या एका गल्लीत तोडलेल्या आहेत। नवीन गाड्या बघा, ही कार नंबर 1 या ठिकाणी, ही दुसरी कार या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे। काचा तोडलेल्या आहे। 5 ते 50 जणांचा जवळपास घोळका या ठिकाणी आला। दगडफेक करून गाड्यांची तोडफोड केली। ही एक गाडी या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे। लोकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं। आपला जीव वाचून लोक जे आहेत ते आपल्या घरामध्ये होते ना, अशा प्रकारे नवीन गाड्यांचं नुकसान जे आहे ते एका या गल्लीमध्ये केलेला आहे। जवळपास 12 ते 15 गाड्या या ठिकाणी तोडलेल्या आहे। त्याचा पंचनामा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। बघा, ही एक गाडी तोडली, पुढे एक गाडी संपूर्ण जाळून टाकलेली आहे, त्याच्यानंतर गाड्या तोडलेल्या आहे। त्यामुळे आपल्याला नुकसानीचा अंदाज येऊ शकतो। लोक आपला जीव वाचून जे बघा, हे लोकांच्या घरात जाऊन हे बॅरिकेड, हे गेट लागलं होतं, इथे येऊन ही इलेक्ट्रिकल व्हेकल जी आहे ही तोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे या गल्लीत जे जवळपास 50 जणांचा घोळका गेला होता, त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि ही नुकसानीचा आकडा जो आहे तो वाढत आहे। पंचनामे सुरू आहे। हे बघा, ही गाडी, हे बघा कशा प्रकारे गाड्या तोडलेल्या आणि एका विशिष्ट समुदायाच्याच गाड्या तोडण्यात आलेल्या आहे। घरं पाहून हल्ले करण्यात आलेले आहे। मग ते पेट्रोल बॉम्ब असो किंवा तोडफोड असो, गाड्या पाहून त्यांचा धर्म कुठला हे पाहून हे सगळं झालेलं आहे। यावरून असं दिसतंय बघा, या ठिकाणी प्रेस लिहिलेलं आहे आणि प्रेसची गाडी सुद्धा तोडण्यात आलेली आहे। प्रचंड नुकसान या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। नवीन गाड्या ज्या आहेत त्या तोडलेल्या आहे। इथले गाडी मालक आहे, त्यांना विचारूया। त्यांच्या गाडीचा पंचनामा सुरू आहे। किती गाड्या तोडल्या तुमची? हो, इथे 10 गाड्या तोडल्या ना आणि एक गाडी जाळली आहे। हो, तुमची गाडी कोणती आहे? ही माझी गाडी आहे, वॅगनार। 15 गाड्या तोडल्या त्यांनी। आणि काय परिस्थिती? तुम्ही कुठे होते तेव्हा? मी इथेच होतो। तुमच्या समोर झालं? हा, आमच्या समोर झाले। 100 ते 200 लोक इथून धावत आले। रॉड होतं त्यांच्या हातात, त्यांच्यात असे बॉम्ब सारखे काही होते छोटं, ते काय पेट्रोलच्या बॉटल्स, आणि धावत मारून राहिले होते, गाड्या तोडून राहिले गाडी होते। वाचवावं का जीव वाचवा? आम्ही पळालो काय करणार? आणि बस हे गाड्या उचलून फेकल्या आमच्या इकडे सगळ्या। हा, 4 चाकी गाड्यांची तोडफोड केली, काही गाड्या जाळल्या आणि पेट्रोल बॉम्ब त्यांच्या हातामध्ये होते, रॉड्स होते। त्यामुळे कुठल्या उद्देशाने आणि प्रीप्लॅन्ड होतं, हे स्पॉन्टेनियस नव्हतं। आपण या ठिकाणी महसूल विभाग पंचनामे करतात। मॅडम, किती गाड्यांचे पंचनामे झाले? सर 8 ते 10 गाड्यांचे झालेत, बाकीचे उर्वरित बाकी आहे। त्याचं संख्या, नुकसान किती? नुकसानीचा आकडा पूर्ण पंचनामे झाल्यावरच सांगता येईल, तसं नाही सांगता येणार। कुठल्या वाहन कशाचे पंचनामे करतात? सर मारुती सुझुकी झाले, अल्टो झालेत, नक्कीच त्याच्यानंतर तिकडे 2 नक्कीच गजानन, मोठं नुकसान एकाच भागात झालेलं आहे।